ठरलं तर मग 28 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. सायलीने अस्मिताच्या बाळाचे नाव स्मित असे ठेवलेले असते. सायलीने नाव हे अस्मिताच्या नावावरूनच ठेवलेले असते आणि हे नाव ऐकून सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. सर्व प्रोग्राम झाल्याच्या नंतर अर्जुन सायली अस्मिताला म्हणतात, आम्ही बाळासाठी एक छान गिफ्ट पण आणलेलं आहे, कारण आज त्याचा नामकरण सोहळा आहे. तर अस्मिता अर्जुन सायलीला म्हणते, याची काय गरज होती? एवढा मोठा प्रोग्राम तुम्ही केला आहे, तो काय कमी आहे का? तर अर्जुन ज्या अस्मिताताईने बाळाला आधीच ते गिफ्ट मागवलेले असते, पण अस्मिताताईकडे ते पैसे नसल्यामुळे ते पार्सल ते रिटर्न करते. पण अर्जुन मात्र त्याच पार्सलवाल्याला ते पार्सल परत घेऊन येण्यासाठी सांगतो. तो पार्सलवाला इथे घेऊन येतो. तर अस्मिता त्या पार्सलवाल्याला म्हणते, हा इथे काय करत आहे? तर तो व्यक्ती अस्मिताताईला म्हणतो, सॉरी ताई, माझं चुकलं, असं म्हणून तो निघून जातो. तर अर्जुन अस्मिताला म्हणतो, अस्मिताताई, मीच त्याला बोलवलं आहे. तू जेव्हा हे पार्सल मागवलं होतंस ना, आणि तुला त्याला देण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून ते पार्सल तू रिटर्न करत होतीस. आम्ही हे ते आधीच पाहिले होते, त्यामुळे आम्ही त्याला पैसे दिले आणि ते पार्सल मागवून घेतले. तुझ्याकडे पैसे नव्हते तर आम्हाला सांगायचे ना ताई, मी दिले असते. असं करतात का? तर प्रताप अस्मिताला म्हणतो, अस्मिता, माझेच चुकले. मी तुझे अकाउंट फ्रीज केले होते. माझ्याकडून ते ओपन करायचे राहिले. सचिन तुझ्या अकाउंटमधून पैसे काढत होता, त्यामुळे ते अकाउंट मी फ्रीज केले होते. तुझ्याकडे पैसे नसतील या गोष्टीकडे मी लक्षच दिले नाही. माझेच चुकले. मी तुझ्या अकाउंटमध्ये डिपॉझिट पण टाकतो, तू त्यातले पैसे खर्च करत जा, कारण आमच्या पैशांवरती, आमच्या घरावरती मुलगी हक्काने तुझासुद्धा अधिकार आहे. तर सायली अर्जुन ते गिफ्ट उघडून पाहतात आणि ते बेबी स्ट्रॉलर पाहून अस्मिता मात्र खूप खुश होते. अस्मिता अर्जुन सायलीला म्हणते, मला हे खरंच पाहिजे होते माझ्या बाळाला फिरवण्यासाठी, कारण हातामध्ये घेऊन खूप जड होते आणि यामध्ये तो खूप आरामशीर बसू शकतो आणि मी त्याला घेऊनसुद्धा फिरू शकते. तर सायलीसुद्धा अस्मिताला म्हणते, अस्मिता ताई, जे काही कमी पडले ना, ते तू नक्की मला सांग, कारण तुझा या घरावरती पूर्णपणे खरंच हक्क आहे. तर अस्मिता प्रतापला म्हणते, बाबा, ते सर्व ठीक आहे, पण तुम्ही पैसे त्यामध्ये जास्त टाकू नका. मला पैशांची खरंच गरज हवी असेल तर मी त्यातले पैसे घेईल. मी माझा स्वतःचा जॉब करणार आहे आणि मी स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे. मी माझ्या बाळाला मी स्वतःच्या हिमतीवरच त्याचं पालनपोषण करणार आहे. तर अस्मिताने इथे खूप मोठी गोष्ट बोलून दाखवलेली असते. तर सायली अस्मिताला म्हणते, अस्मिता ताई, खूप छान निर्णय घेतलेला आहेस. तू तुझ्या पायावर उभा राहिलंच पाहिजे, नाहीतर बाहेर जाऊन तुझा विरंगुळा तरी होईल. तर कल्पनासुद्धा अस्मिताला म्हणते, आमचा पूर्ण तुला सपोर्ट असेल. तुला जॉब करायचा असेल तर तू जॉब कर, तुला बिझनेस करायचा असेल तर बिझनेस कर. आम्ही दोन्ही गोष्टीसाठी तुला सपोर्ट करू. तुमच्यासारखी फॅमिली मला भेटली आहे, हे खरंच खूप मोठं माझं भाग्य आहे. माझ्यासारख्या मुलींचे अनेक प्रॉब्लेम आहेत, पण घरच्यांनी असा सपोर्ट केला ना तर कुठलीच गोष्ट अशक्य नसते. प्रत्येक मुलीला सपोर्ट नसल्यामुळे त्या टोक्याचे पाऊल उचलतात आणि नको त्या गोष्टी लाईफमध्ये घडून जातात. तर इकडे सिरियल लेखकाने खूपच चांगला एक संदेश दिलेला असतो. निराधार मुलीच्या पाठीमागे घरच्यांनी सपोर्ट केला ना, कोणतीच मुलगी ही निराधार राहत नाही. तर अर्जुनसुद्धा अस्मिताला म्हणतो, तुला जे काही लागत असेल ना तर बिनधास्त मला सांगत जा. आता अर्जुन सायली घरातले कशा प्रकारे अस्मिताला जॉब किंवा बिझनेस करण्यासाठी मदत करणार हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे. असं सिरियलच्या सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.